हेलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईडबुक एज्युकेशन अँड करिअर गायडन्सवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत BMS बद्दल. BMS चा कट ऑफ बघणार आहोत, ते पण कॅटेगरीनुसार. हा कट ऑफ जो राहणार हा एक्सपेक्टेड राहणार आहे. यामध्ये आपण बघणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज ॲज वेल ॲज प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ किती जाणार आहे. तर ते आपण कॅटेगरीनुसार या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर सर्वात आधी आपण बघणार आहोत ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीचा जो गव्हर्नमेंटमध्ये कॅन्डिडेट लागू शकतो त्याला नीटमध्ये मार्क्स पाहिजे 415 ते 425. 415 ते 425मध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क्स आहे त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. हा जो कट ऑफ आहे गाईज हा एक्सपेक्टेड आहे. आणि प्रायव्हेटमध्ये 360 ते 370च्या रेंजमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क्स असणार त्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतो. तर यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट कॅटेगरी SC कॅटेगरी. तर SC कॅटेगरीमध्ये जो गव्हर्नमेंटचा एक्सपेक्टेड कट ऑफ जाऊ शकतो 355 ते 365. 355 ते 365च्या रेंजमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क्स असेल त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतो. आणि प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ जाऊ शकतो 320 ते 330 पर्यंत. तर 5-10 मार्काचा मागे पुढे होऊ शकतो हा, कारण की एक्सपेक्टेड कट ऑफ आम्ही सांगत आहोत. तर यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाऊ शकतो 250 ते 260. आणि प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ जाऊ शकतो 220 ते 225. तर यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत VJ कॅटेगरी. तर VJ कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाऊ शकतो 355 ते 405. हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाऊ शकतो VJ कॅटेगरी 355 ते 405. आणि प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ जाऊ शकतो 350 ते 360. ज्या पण विद्यार्थ्यांना 350 ते 360 मार्क्स असेल त्यांना प्रायव्हेट कॉलेज मिळण्याची जास्त शक्यता आहे. यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत NTB म्हणजे NT1 कॅटेगरी. तर यामध्ये गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ जाऊ शकतो 370 ते 380. ज्या पण विद्यार्थ्यांना 370 ते 380 मार्क्स आहे NTB1 कॅटेगरीमध्ये तर त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची जास्त शक्यता आहे. आणि प्रायव्हेटचा जो कट ऑफ जाऊ शकतो 330 ते 335. ज्या पण विद्यार्थ्यांना 330 ते 335च्या रेंजमध्ये मार्क्स आहे त्यांना प्रायव्हेट कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणू शकतो. जे पण कॅटेगरी आहे त्यांच्या अकॉर्डिंग ते कॉलेज सेमी गव्हर्नमेंटच असतात. बट ओपनवाल्यांसाठी ते प्रायव्हेट कॉलेज राहते, कारण की तिथे फीस पूर्ण द्यावी लागते ओपनवाल्यांना. आणि कॅटेगरीवाल्यांना जे काही फीज राहते ती कॅटेगरीचीच फीस पे करावी लागते. तर यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत NTC म्हणजे NT2. तर यामध्ये जो गव्हर्नमेंटचा एक्सपेक्टेड कट ऑफ जाऊ शकतो 405 ते 410 हा गव्हर्नमेंट. आणि प्रायव्हेटचा जाऊ शकतो 370 ते 380. 370 ते 380च्या रेंजमध्ये जाऊ शकतो. यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत NTD कॅटेगरी बघणार आहोत. तर NTD कॅटेगरीमध्ये जो गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाऊ शकतो 395 ते 405. 395 ते 405च्या रेंजमध्ये गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाऊ शकतो. आणि प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ जाऊ शकतो 360 ते 355. 360 ते 355. आणि यामध्ये 5-10 मार्क कमी किंवा जास्त होऊ शकतो, कारण की हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. पण ज्या पण मुलांना एवढे मार्क्स आहे त्यांना मिळण्याचे ह्यूज चान्सेस आहे. तर यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत OBC कॅटेगरी. तर OBC कॅटेगरीचा ओपनचा कट ऑफ जाऊ शकतो गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाऊ शकतो OBC कॅटेगरीमध्ये 400 ते 410. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. OBC कॅन्डिडेट गव्हर्नमेंट BMSचा कट ऑफ 400 ते 410. आणि आणि त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज OBC कॅन्डिडेटचा कट ऑफ जाऊ शकतो 370 ते 380. हा OBC कॅटेगरीचा. आता यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत ECBC कॅटेगरी. ECBC कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाऊ शकतो 390 ते 400. 390 ते 400च्या रेंजमध्ये हा गव्हर्नमेंट BMSचा कट ऑफ जाऊ शकतो ECBC कॅटेगरीचा. आणि यामध्ये या कॅटेगरीमध्ये प्रायव्हेटचा जाऊ शकतो 360 ते 370. हा कट ऑफ ECBC कॅटेगरीमध्ये म्हणजे जाऊ शकतो. यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी बघणार आहोत EWS. तर EWS कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाऊ शकतो
380 ते 390च्या रेंजमध्ये EWS कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ जाऊ शकतो आणि प्रायव्हेटचा जाऊ शकतो 350 ते 360च्या रेंजमध्ये हा कट ऑफ जाऊ शकतो. आणि जे पण मी कॅटेगरीनुसार जेवढे बी कट ऑफ सांगितलेले आहे गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट कॉलेजचे, हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. यामध्ये 5 मार्क वाढू शकतो किंवा कमी पण होऊ शकतो. ठीक आहे गाईज, तर भेटूया गाईज नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.